वेळेच्या अगोदर रेडी होऊन सुद्धा आमचा नंबर रात्री 10 वाजता लागला डान्स करण्यासाठी. म्हणजे यूथ फेस्टिवलमध्ये केव्हा काय होईल सांगताच येत नाही ना. त्यात आमचं नशीबही एवढं खराब की आमच्याच वेळेस पाऊस एवढं जोराचं झालं की काय सांगणार. म्हणजे जे स्टार्टिंगचे जे डान्स होते ते एकदम आरामात, समाधानात, सुखात झालेत. म्हणजे सगळे शांततेने आरामात सगळेजण बघत आहोत. त्यात आम्ही सुद्धा होतो की आम्ही एकदम आरामामध्ये हे सगळं एन्जॉय करत होतो. आम्ही स्वतःने एवढी तयारी केली होती यूथ फेस्टिवलसाठी, एवढा छान गेटअप केला होता सगळ्या विद्यार्थ्यांनी की तुम्ही ते बघू शकता किती कष्ट घेत आहेत सगळे कलाकार लोक, सगळे मदत करत आहेत एकमेकांसाठी. आणि त्यानंतर बघता एवढा पाऊस पडला, लगातार पाऊस पडल्यामुळं पूर्ण पाणी गुडघ्यापर्यंत आलं होतं. यानंतर आता यूथ फेस्टिवल बंद पडतं की काय हा विचार आला आम्हाला. पण तरीही आपण एवढे डेडिकेटेड लोक आहोत ना कलाकार, की आपण एवढ्या पावसामध्ये सुद्धा थांबून आपलं व्यवस्थितपणे प्रेझेंट करूनच आपण घरी आलेलो आहोत. हां, थोडासा उशीर झाला पण मज्जासुद्धा खूप आली. ह्या सगळ्या गोष्टींमधून, कॉलेजमधून किंवा ह्या कॉम्पिटिशनमधून हेच शिकायला मिळतं की आपण स्वतःवर किती कंट्रोल किंवा किती नियंत्रण किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आपण कसं राहतो. आपण ह्या सर्व कॉम्पिटिशनमधून हे शिकतो असं मला वाटतं. त्यामुळे ह्या असल्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पार्टिसिपेट केलं पाहिजे किंवा काही ना काहीतरी आपला रिस्पॉन्स राहिलाच पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.